नमस्कार मित्रांनो, आज आपण स्मार्ट प्रॉडक्ट्सबद्दल गप्पा मारूयात. स्मार्ट प्रॉडक्ट्स, हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी स्मार्ट वॉचेस बघितले असतील, स्मार्ट टी व्हीज काही जणांनी अनुभव घेतला असेल, स्मार्टफोन आपल्या हातात आहेत. या सगळ्या स्मार्ट प्रॉडक्ट्सबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. हे सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला फक्त माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगतो आणि त्याच्यावरनं आपण हे तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. एक दिवस मी माझ्या ऑफिसमधनं गाडी चालवत घरी चाललो होतो. संध्याकाळची वेळ होती आणि मित्राचा फोन आला. कार चालवत असताना कारमधल्या स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टीमवरती मी तो फोन उचलला आणि मी त्याच्याशी गप्पा मारत होतो. बरेच दिवस झाले आमची भेट झाली नाही, या आशयाच्या आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी माझ्या घरी जेवायला यायचं असं आमचं ठरलं. हे बोलणं संपल्या क्षणी माझ्या कारमधल्या स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टीमनी स्वतः असं ठरवलं की ही व्यक्ती आता घरी जाणार आहे आणि त्याला जणू घराचा पत्ता माहीत नाही, म्हणून त्या डिस्प्लेवरती गुगल मॅप्सवरती माझ्या घराचा पत्ता दिसायला लागला आणि कुठला रस्ता मला लवकरात लवकर घरापर्यंत नेईल हे त्याच्यावर दिसायला लागलं, मी न सांगता. तिथून घराच्या जवळपास मी पोचलो. घराच्या अवतीभोवती असणारे स्मार्ट स्ट्रीट लाईट्स हे सुरू झाले. अर्थात कारमधल्या स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टीमनी घरातल्या अलेक्साला कळवलं होतं की ही व्यक्ती इतक्या वेळात येणार आहे. त्यांनी स्मार्ट दार घराचं उघडलं. गाडीनी स्मार्ट पार्किंग सिस्टीम्सनी गाडीला व्यवस्थित लावताना मदत केली. उतरून दरवाजापर्यंत पोचल्यावर मोबाईलमधल्या ब्लूटूथचा वापर करून स्मार्ट लॉक आपोआप उघडलं. मी घराच्या आत गेलो. काही वेळांनी आपल्या घरी मित्र येणार आहे हे समजून घरात जवळपास अलेक्सानी ऑलरेडी सगळी तयारी करून ठेवलेली होती. अर्थातच मी घरी गेलो. मला बऱ्याचदा ऑफिसमधनं घरी आल्यावर संध्याकाळी आंघोळ करण्याची माझ्या आवड आहे, म्हणून मी वर गेलो. माझ्या रूममधनं बाथरूममध्ये गेलो. माझ्या स्मार्ट गिझरनी मला हवं असलेलं पाणी त्यानुसार तापवून ठेवलं होतं. आंघोळ करून कपडे बदलून मी खाली आलो. अलेक्सानी माझा आणि माझ्या मित्राचे अनेक फोटोज फेसबुकवर शोधून स्मार्ट टेलिव्हिजनवरती स्लाईड शो लावून ठेवलेला होता. कॉफी प्यायची म्हणून मी गेलो. स्मार्ट कॉफी ग्राइंडरनी मला हवी तशी कॉफी ऑलरेडी ग्राइंड करून ठेवलेली होती. त्यात घेत मी हॉलमध्ये येऊन बसलो तर तेव्हा कळालं की अलेक्सानी आम्ही दोघं काय खाणार ही ऑर्डर ऑलरेडी देऊन ठेवली होती आणि तो माणूस दरवाजावरती आला होता. ती ऑर्डर घेऊन मी घ्यायला परत गेलो. हे सगळं आज घडतं आहे आणि हे सगळं आज आपल्या इथे घडतं आहे. यातली कुठलीच गोष्ट मी पाश्चात्य किंवा भविष्यातली म्हणून सांगत नाही. यात आत्ता बोलत असलेल्या कुठल्याही गोष्टीतली एकही गोष्ट आज 20,000 रुपयाहून महाग नाही आहे. हा आजचा काळ आहे आणि या स्मार्ट युगात आपण सगळे जगतो आहे. या स्मार्ट प्रॉडक्ट्सबरोबर आपण गप्पा मारतो आहे. मी विनोदाने बऱ्याचदा म्हणतो की आजकाल माणूस सोडून सगळं स्मार्ट झालं आहे. ह्या जगात वावरत असताना या स्मार्ट प्रॉडक्ट्सबद्दलची आणि या स्मार्ट प्रॉडक्ट्सच्या मागच्या तंत्रज्ञानाबद्दलची माहिती असणं हे त्यामुळे गरजेचं. इंटरनेट ऑफ थिंग्स ह्या तंत्रज्ञानावर ह्या सगळ्या गोष्टी चालतात. म्हणजे काय तर मला आज एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायला मी मराठी ह्या भाषेचा वापर करतो आहे. तुमच्या सगळ्यांचं साधारण वयोमान लक्षात घेता, तुमचा अनुभव लक्षात घेता, तुम्हाला कुठले उदाहरणं तुमच्यासाठी समर्पक ठरतील ती वापरत मी जणू मला सांगायची माहिती एन्कोड करतो, त्याच्यात उदाहरणांमध्ये या भाषेमध्ये कोड करून तुम्हाला पाठवतो. या कॅमेरा आणि टी व्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोचते. तुमच्या सगळ्यांना आजवर असलेले अनुभव लक्षात घेता, तुमचा परिसर लक्षात घेता, तुम्ही तुमच्या पद्धतीने या माहितीचं आकलन करताय. तुम्ही तुमच्या पद्धतीने या माहितीतून काही ना काहीतरी अर्थ काढताय. अर्थातच हे सगळे मतीत अर्थ 100% तुमच्यापर्यंत पोचत आहेत का तर कदाचित हो, कदाचित नाही. प्रत्येकजण आपापल्या परीनं ह्याच्याकडे बघतो आहे. ही कदाचित त्या काही आंधळे जेव्हा हत्तीला हात लावतात आणि प्रत्येक आंधळा एकमेकांना सांगतो त्यासारखी गोष्ट झाली. कोणीतरी शेपटीला हात लावून म्हणतं की ही दोरी आहे, कोणीतरी म्हणतं सोंडेला हात लावून की ही मला शिडीसारखं वाटतं आहे, पोटाला हात लावून कोणीतरी म्हणतं की मला ही भिंत वाटते आहे. हे प्रत्येकाचं त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे.
त्याचद्वारे मी आज एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोचेल यासाठी मराठी या भाषेचा वापर करतो. आता 2 मिनटं इमॅजिन करा, तुम्ही एक संकल्पना करा की मला ह्या पंख्याला, ह्या टी व्हीला जर म्हणायचं असेल तर चालू किंवा बंद हो. मी अखंड तांडव करून किती जरी किंचाळलो तरी चालू हो, बंद हो किंवा टर्न ऑन, टर्न ऑफ, चालू करो, बंद करो असं काही जरी म्हणलं तरी तो होणार नाही. का नाही होणार? कारण मी जी भाषा बोलतो ही भाषा त्याला कळत नाही. आता जर हीच गोष्ट जर मी एखाद्या स्मार्ट प्रॉडक्ट बरोबर करायला लागलो तर काय होईल? ते 2 मशीन्स, 2 विविध ठिकाणी असणारे 2 मशीन्स एकमेकांना कळेल ह्या भाषेत बोलायला लागतील. ती भाषा म्हणजे इंटरनेट. ती भाषा म्हणजे इंटरनेट वरील एकमेकांना पाठवले गेलेले संदेश. आता जेव्हा मी मगाशी जे उदाहरण दिलं त्यात ज्या क्षणी माझ्या गाडीत फोन ठेवला गेला आणि गाडीत गुगल मॅप्स सुरू झाले, त्याचवेळी माझ्या गाडीतल्या स्मार्ट इन्फोटेनमेंट सिस्टीमनी घरात असलेल्या स्मार्ट होमशी जेव्हा तो संदेश पाठवला की अमुक अमुक व्यक्ती इतक्या वाजता आपल्या घरी येते, तर जणू घरातल्या एखाद्या माणसासारखं त्या अलेक्सानी काम करायला सुरुवात केली. ह्या ज्या गप्पा एकमेकांची 2 मशीन्स माझ्या नकळत किंवा मी न सांगता करतात, तेव्हा वापरली गेलेली ही टेक्नॉलॉजी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. जसं हे तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यातली ही उदाहरणं आहेत, तशीच इंडस्ट्रीमधली ही उदाहरणं आहेत. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो तेव्हा आपण त्याला म्हणतो IIoT म्हणजे इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. आता इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये काय होतं की एखादं मशीन, आपण 2 मिनटं विचार करूयात. 1-2 मिनटं तुम्हा सगळ्यांना माहिती असलेलं मॅगी हे आपण प्रॉडक्ट 2 मिनटं घेऊयात आणि या मॅगी या प्रॉडक्टचं जे बाहेरचं कव्हर आहे हे प्रिंट केलं जातं आहे असं आपण विचार करूयात. तर प्लॅस्टिकची फिल्म आहे, ज्या फिल्मवरती हे प्रिंटिंग होतं आहे. अर्थात तुम्ही विचार करू शकता की काय वेगाने हे प्रिंटिंग होत असेल. त्या वेगाने तिथे असलेल्या माणसाला जर समजून घ्यायचं की याच्यावर काही चुकीचं प्रिंट होतं आहे किंवा एखादा रंग थोडा डार्क किंवा कमी डार्क पेंट होत असेल तर हे समजून घेणं गरजेचं आहे. आता ज्या स्पीडनी ही मशीन्स फिरत असतील म्हणजे जवळपास 500 MPM म्हणजे 500 मीटर्स पर मिनिटच्या स्पीडनी ही मशीन्स प्रिंट करतात. म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर अंतराच्या प्लॅस्टिक फिल्मवरचं प्रिंटिंग हे 1 मिनिटात होतं. एवढ्या जोरात ही मशीन्स प्रिंट होत आहेत. त्यावेळी नुसत्या डोळ्यांना हे काहीच कळणार नाही की हे प्रिंट बरोबर होतं आहे का चुकीचं होतं आहे. मग अशा वेळी तिथे जर समजा IIoT सारखी जर गोष्ट असेल की जी सेन्सर्स आहेत ती सेन्स करतात की एखादा कलर कसा प्रिंट होत आहेत, अनेक कॅमेराजनी वेगवेगळ्या स्पीडला अनेक फोटोज काढून ते एकमेकांशी कम्युनिकेट करत आहेत, तर काय होईल? गोष्टी प्रिंट होत असतानाच कळतील की चुकल्यात का नाही. अन्यथा काय होईल? अख्खं प्रिंट झाल्यावर जेव्हा तुम्ही ते प्लास्टिकचा मोठा रोल चेक करायला जाल तेव्हा कळेल की काहीतरी चुकलं आहे. अर्थात रिवर्क पुन्हा ते काम करणं हाही खर्च, बरं ते झालेलं प्रिंटिंग तोही खर्च, त्याचाही पुढे वापर नाही त्यामुळे तो लॉसही आहे. या अशा ठिकाणी इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स स्मार्ट सेन्सर्स नुसार कामं करतात. आपल्याकडे असणारी स्मार्ट सिटी, स्मार्ट सोसायटी, स्मार्ट कंपनीज या सगळ्यामध्ये IIoT किंवा IoTचा वापर आपल्याला सर्रास दिसतो. या सगळ्या ठिकाणी आपल्याला जाणून येतं की ही 2 मशीन्स किंवा ही अनेक मशीन एकमेकांना डेटा शेअर करतात. त्या डेटावरती, शेअर केलेल्या डेटावरती दुसरं मशीन काहीतरी काम करतं आणि तेच डेटा, त्याच्यावरचे इनपुट्स, इन्साइट्स पुढच्या मशीनपर्यंत पोचवतं. ही टेक्नॉलॉजी म्हणजे IoT किंवा IIoT, अर्थातच स्मार्ट युगातली स्मार्ट प्रॉडक्ट्स. धन्यवाद.